आज मी बनवलेली बिना खताची कोणत्याही मेहनती न करता आलेली नैसर्गिकरित्या ही भाजी, ती म्हणजे शेवळांची भाजी। मी कधी खाल्ली का ही भाजी मला कमेंट करून नक्कीच कळवा। आणि इकडे बघा मी आता ही साफ करायला बसलेली। मेन म्हणजे हा साफ करण्याचा मोठा टास्क असतो। यातील जो येलो कलरचा भाग दिसतो ना असा डॉट डॉट सारखा खाली, तो कट करून काढायचा। त्याच्यातला अजिबात थोडासा भाग सुद्धा घ्यायचा नाही या भाजी शिजवताना, कारण आहे ना तो घशाला एकदम खवखवतो ही भाजीमध्ये तो गेला तर। व्यवस्थित सर्व शेवळा मी ती साफ करून घेतली आणि त्याच्यानंतर ही जी पानं असतात ना ती पण त्याच्यासोबतच जुड्यामध्येच येतात। आणि व्यवस्थित साफ करून व्यवस्थित गरम पाण्यामध्ये धुवून गरम पाण्यामध्येच टाकून चांगली उकळवून घेतली। ही बघा अशा पद्धतीने थोडा थंड होऊ दिला। उकळवलेला पाणी टाकून नाही द्यायचा, तसंच ठेवून द्यायचा। त्याच्या अगोदर धुवूनच घ्यायची, म्हणजे उकळवलेला पाणी नाही टाकला तरी जमतो। आणि व्यवस्थित असा मिक्सरमध्ये मी एकदम अशी चरबरीत अशी बारीक करून घेतली, जेणेकरून मला त्याची आमटी करायची होती। तशी तर भाजी पण बनवतात याची, पण मला आमटी बनवायची होती। आणि इकडे बघा व्यवस्थित बारीक करून घेतली मी ती। मग लागलेली मी याच्या फोडणीच्या तयारीला। पातेल्यामध्ये तेल गरम करून घेतला, कढीपत्ता टाकला आणि अख्खे मसाले टाकलेले, याच्यामुळे आणखीन मस्त टेस्ट येते। आणि त्यानंतर कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण सर्व ठेचून टाकलेलं मी ते पण। आणि आहे ना म्हणजे छानच लागते। तुम्ही या पद्धतीने नक्कीच करून बघा, अजिबात कशाला खवखवणार पण नाही। फक्त गरम पाण्याचा वापर करायचा सुरुवातीपासून, धुण्यापासून ते पूर्ण म्हणजे टोमॅटो कोथिंबीर झाली ना धुताना पण गरम पाणीच वापरायचं। याच्यामुळे ना खूपच छान टेस्ट येते। नॉनव्हेजला सुद्धा मागे पडेल ही आमटी, मला तरी खूपच आवडते। आणि अशा पद्धतीने मी कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण व्यवस्थित तेलावर फ्राय करून घेतले। आणि आपले जे मसाले असतात ना, हळद मसाला, गरम मसाला, हिंग सर्व टाकून, सुकं खोबरं टाकून त्याच्यात जी मी आपली पेस्ट केलेली ना शेवळांची ती टाकून व्यवस्थित अशी उकळी येऊन दिली मस्त अशी। आणि ही म्हणजे व्हायला पण पटकन होते, फक्त सावधरित्या करायला लागते। आणि इकडे बघा आता त्याच्यामध्ये ना अजिबात म्हणजे एकदम छान टेस्ट येते आणि खवखवत पण नाही। त्याच्यासाठी टोमॅटो जरी टाकला असला ना तरी पण ह्या कच्च्या कैरीचे फोडी आणि चवीनुसार मीठ पण इथं टाकून घेतला। कच्च्या कैऱ्या आहेत ना त्याच्यातल्या अशाच खायला सुद्धा आवडतात मला, म्हणजे सर्वांनाच आमच्या घरात आवडतात। लहान मुलांसकट ही आमटी सर्वांनाच आवडते भातासोबत। आणि इकडं माझी ती म्हणजे शेवळांची आमटी पण बनवलेली, दुसरी मटारची भाजी पण शिजत ठेवलेली। मस्त असं दुपारचं आजचं आमचं जेवण होतं। शेवळांची आमटी, भात, वाटाण्याची भाजी, पापड, शेव आणि मेन म्हणजे त्याच्यातला आंबे। मस्त असं आमचं दुपारचं जेवण होतं। तुम्हाला कशी वाटली माझी आजची थाळी? आवडली असेल तर आणि अशा नवनवीन रेसिपी जर तुम्हाला बघायला आवडत असतील ना तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। आणि या संदर्भातला मोठा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे। यूट्यूबवर बघत असाल ना तर याची लिंक मी, माझा जो फोटो आहे ना त्याच्या खाली जो त्रिकोण आहे त्याच्यावर दिलेली आहे। इंस्टावर बघत असाल तर स्टोरीवर मी याची लिंक दिलेली आहे। चला तर मग बाय।